नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 85. सोमनाथ तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय वाचक. ततो गच्छतु राजेंद्र नर्मदाये पुरातनम ब्रह्महत्या हर तीर्थ वाराणस्य समही ततम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय दिले. राजेंद्र त्यानंतर श्री नर्मदाच्या त्या प्राचीन हत्याहरी तीर्थात जावे, जे वाराणसी समान महत्त्वपूर्ण आहे. राजे युधिष्ठिराने सांगितले, हे प्रभू, श्री नर्मदा तटावर जे आश्चर्यजनक झाले ते कथन करावे. ते तीर्थ वाराणसी समान कसे आहे तेही सांगावे. हे ब्राह्मण श्रेष्ठ, माझे राज्य हरल्यामुळे मी दुःखमय संसारात बुडालो आहे, परंतु आपल्या वाणीरूप जलात स्नान करत राहिल्यामुळे मी आता बांधवासे दुःखरहित झालो आहे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बोलले, वा, छान. हे महाभाऊ समोष विभूषण, अत्यंत गुप्त दुर्लभ तीर्थाबद्दल तुम्ही विचारले आहे. संपूर्ण विश्वाचे सृष्टिकर्ता श्री ब्रह्मदेवाच्या मनातून प्रथम 10 पुत्र उत्पन्न झाले. महातेजस्वी प्रजापती श्री ब्रह्मदेवाने मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्ततेय, पुलह, कत्रू, वशिष्ठ, भृगु आणि नारद तसेच दक्ष या 10 पुत्रांना उत्पन्न केले. प्रजापती दक्षाच्याही 50 कन्या उत्पन्न झाल्या. महाभाग्यशाली दक्षने त्यातील 10 कन्या धर्माला, 13 कश्यपला व 27 चंद्राला दिला. त्यापैकी रोहिणी चंद्राला अत्यंत प्रिय होती. अन्य उपेक्षित राहिल्यामुळे त्यांच्यावर करुणेमुळे दक्षने चंद्राला शाप दिला. प्रजापती दक्षच्या प्रभावाने चंद्रदेव तेजरहित व क्षयरोगी झाले. अमृतमय किरणाचे चंद्रदेव थरथर कापत श्री ब्रह्मदेवाकडे गेले व म्हणाले, हे वेदगर्भ कमलासन श्री ब्रह्मदेव, माझा आपणास नमस्कार असो. मी आपल्यास शरण आलो आहे. आपण माझे रक्षण करावे. श्री ब्रह्मदेवाने विचारले, हे प्रिय शर्वरीनाथ, तुम्ही तेजरहित व कलाहीन दिसता. तुमचे चित्त कोणत्या कारणाने व्याकुळ झाले आहे? चंद्राने सांगितले, हे जगतपती प्रजापती, दक्षच्या शापामुळे मी तेजरहित झालो. हे पितामह, या शापाचे निवारण कसे करता येईल ते सांगावे. श्री ब्रह्मदेव बोलले, हे चंद्रदेव, श्री नर्मदा सर्वत्र सुलभ आहे, परंतु ती 3 ठिकाणी दुर्लभ मानली जाते. श्री ओंकारेश्वर, भृगुक्षेत्र, भरूच व ओरवी नदी संगमात. हे निशानात तुम्ही तिथे जा, जिथे श्री नर्मदाचा तट जवळ आहे. श्री ब्रह्मदेवाचा आशय समजून चंद्रदेव त्वरित जिथे श्री नर्मदा ओरवीचा संगम होता तिथे गेले. काष्ठोत निश्चल स्थितीत राहून चंद्राने भगवान श्री शंकराचे ध्यान केले. शतवर्ष पूर्ण झाल्यावर श्री महेश्वर संतुष्ट झाले. नंदीश्वर आरूढ होऊन उमानाथ श्री शंकर चंद्रासमोर प्रगट झाले. चंद्राने साष्टांग नमस्कार करून उच्च स्वरात म्हटले, हे शंभू महादेव, आपला जय जयकार असो. आपणास माझा नमस्कार असो. हे शिवशंकर, आपला जय जयकार असो. हे पापविनाशक, आपणास माझा नमस्कार असो. हे ईश्वर, आपला जय जयकार असो. हे जगदीश, आपणास माझा नमस्कार असो. हे वासुकी भूषणधारी, आपला जय जयकार असो. शूल व कपिलधारी, आपणास माझा नमस्कार असो. अंधक विनाशक, आपला जय असो. आपला जय असो. आपणास माझा नमस्कार असो. दानांचा वध करता, आपणास माझा नमस्कार असो. निर्गुण निराकार रूप माझा, आपला जय असो. हे सर्व स्वरूप, आपणास माझा नमस्कार असो. कालस्वरूप व कामदग्धकारी, आपणास माझा नमस्कार असो. हे नीलकंठधारी, आपला जय जयकार असो. आपणास माझा नमस्कार असो. सूक्ष्म निरंजन शब्दवे, आपणास माझा नमस्कार असो. आदि अनादि अनंत स्वरूप, आपला जय असो. आपणास नमस्कार असो. आपला जय असो. हे शंभू महादेव, आपल्या भक्तांचा स्वीकार करा. हे पांडव चंद्राद्वारा अशी स्तुती झाल्यावर पार्वती श्री शंकर प्रसन्न झाले. हे राजेंद्र, श्री शंकर म्हणाले, प्रिय चंद्र, तुझ्या मनात जो वर असेल तो तू माग. हे महागुणवान, वा, छान. मी तुझ्या तपाने संतुष्ट झालो आहे. चंद्राने व्यक्त केले, हे महेश्वर, मी प्रजापती दक्षच्या शापामुळे जळल्यासारखा क्षीणसत्व झालो आहे. हे प्रभू, शापाचे शमन करून मला आनंद द्यावा. ईश्वर बोलले, तुझ्या भक्तीने उमादेवीसह मी संतुष्ट झालो आहे. हे सोमनाथ, या तीर्थसेवनाने तू पापरहित झाला आहेस. असे भगवान श्री शंकराने सांगितल्यावर क्षणभर विचार करून चंद्राने भूतलावर सर्व प्राण्यांचे मनोरथ पूर्ण करणारे उत्तम शिवलिंग स्थापन केले. ते सर्व दुःखहारी व ब्रह्महत्या विनाशक आहे. तेव्हा सोमद्वारा स्थापित शिवलिंग सोमनाथ झाले. राजा युधिष्ठिराने विनवले, हे प्रभू, त्या सोमनाथाचा प्रभाव अजून आपण मला संक्षिप्तपणे सांगावा. हे ब्राह्मण श्रेष्ठ, दुःखसागरात निमग्न असलेल्या आम्हा लोकांचे आपण त्राता झाले आहात. श्री मार्कंडेय बोलले, तुम्ही तीर्थाचा प्रभाव ऐका. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. श्री नर्मदाच्या उत्तर तटावर उरी संगमात जे झाले ते तुम्ही ऐका. पुरी शबर नावाचा एक राजा होता. त्याचा पुत्र त्रिलोचन आणि त्रिलोचनाचा पुत्र कण्व होता. कण्व राजा फारच पापी वृत्तीचा होता.
वनात नित्याप्रमाणे भटकत असताना एकदा त्याने हरणाचा कळप पाहिला. त्रिलोचन पुत्र कण्व राजाने त्या हरणाच्या कळपाला मारले. निर्जनवाना एक ब्राह्मण मृगरूप धारण करून त्या कळपावर फिरत होता. हे मुनिश्रेष्ठ, हरणावर तोही मारला गेला. तेव्हा ब्रह्महत्यायुक्त कण्व राजा पृथ्वीवर भटकू लागला. फिरता फिरता तो उरी संगमात श्री नर्मदा तटावर आला. ते संगम क्षेत्र पळस आणि अशोक वृक्षांनी पूर्ण होते. तिथे लिंब व फणसाचे अनेक वृक्ष होते. कदम व पाडाळी वृक्षही पूर्ण होते. तसे बेल व नारंगाने शोभित होते. चिंचणी चाफायुक्त अगस्त्येय वृक्षांनी झाकलेले ते क्षेत्र होते. अनेक जीवांनी युक्त ते वन सर्वत्र शोभित होते. चित्ता, हरिण, मांजर, हिंस्र, सांबार, रानडुकर, ससा आदी जीवांनी भरलेले, शिवाय मोराच्या केकारावाने भारलेले होते. त्या वनात थकलेले तहानलेले कण्व राजा प्रविष्ट झाला आणि त्याने पवित्र पापनाशक संगमस्थळीही श्री नर्मदाजळी स्नान केले. युधिष्ठिर अतिशय भक्तीने त्याने श्री सोमनाथाची पूजा केली आणि सर्व पापविनाशक अति निर्मळ जल प्राशन केले. त्याच्या सेवकासह विविध फलांचा आहार घेतला. हरणाच्या वधाने थकल्यामुळे तो झाडाच्या सावलीत झोपला. त्यावेळी त्या उत्तम तीर्थ स्नान करायला एक ब्राह्मण जात होता. मनात चिंतन करत त्या मार्गाने जात असताना तो ब्राह्मण आनंदात होता. तेव्हा त्या ब्राह्मणाला एक स्त्री म्हणाली, ब्राह्मणश्रेष्ठ, थांबा थांबा. त्या ब्राह्मणाने घाबरून जेव्हा पाहिले तेव्हा त्याला लाल वस्त्र नेसलेली, लाल माळा धारण केली, रक्तचंदनाचा लेप लावली, लाल आभूषणाने विभूषित, हाती पाश घेतलेली एक नवयुवती वृक्षावर बसलेली दिसली. तिने ब्राह्मणाला सांगितले, ब्राह्मणश्रेष्ठ, जर तुम्ही ओरवी श्री नर्मदा नदी संगमात जात असाल तर माझा एक संदेश ऐका. तिथे माझे पती थांबले आहेत. त्यांना त्वरित पाठवा. त्यांना सांगा की वनात त्यांची पत्नी एकटीच बसली आहे. ते ऐकून तो ब्राह्मण देवदुर्लभ संगमावर गेला. तिथे झाडाच्या सावलीत बसलेला कण्व राजा दिसला. तेव्हा त्या ब्राह्मणाने त्याला सांगितले, मी वनात कमलनेत्री लाल वस्त्र धारण केलेली, रक्तचंदनाने भूषित सुंदरीला पाहिले. त्या लाल मळाने सुशोभित हाती पाश असलेल्या मृगनयना वृक्षारूढ स्त्रीने सांगितले की तिच्या पतीला पाठवून द्यावी. कण्व राजाने विचारले, हे श्रेष्ठ ब्राह्मण, ती मृगनयनी कोणत्या ठिकाणी आहे? ती कोणाची पत्नी आहे? ती कोणत्या कारणास्तव तिथे आहे? हे त्वरित सांगा. ब्राह्मणाने सांगितले, ती स्त्री या संगमापासून अर्ध्या कोस अंतरावर बागेजवळ आहे. कण्व राजा ब्राह्मणाचे म्हणणे कळले नाही. त्याने त्याच्या दूताला आज्ञा दिली. कण्व राजा म्हणाला, तू जा आणि तिला विचार की ती कोठून आली, कोण आहे, तसेच कुठे जाणार आहे. दूताला पाठवत तो शीघ्र त्या स्त्रीकडे गेला. राजश्रेष्ठ, त्या दूताने वृक्षावर बसले त्या सुंदर स्त्रीला म्हटले, माझे स्वामी तुम्हाला विचारत आहेत की तुम्ही कोण आहात, कुठे जाणार. कन्येने स्पष्ट केले, इंद्रियवश ज्ञानाची इच्छा असलेल्या शिष्यांचा शासक गुरु आहे. तसे दुष्ट पुरुषांचा शासक राजा आहे आणि गुप्तपणे पाप करणाऱ्या शासन करणारा सूर्यपुत्र भगवान यम आहे. मृगरूपधारी ब्राह्मणाच्या वधाने त्याच्या हातून ब्रह्महत्या झाली. तुमचा राजा माझ्याशी जखडलेला असूनही तीर्थाच्या प्रवाहाने मुक्त झाला. अर्ध्या कोसच्या आतील भागात ब्रह्महत्या प्रवेश करत नाही. हा सोमनाथांचा प्रभाव वाराणसीसम मांडला आहे. तुम्ही जा व राजाला त्वरित तिथे निश्चयश पाठवा. तो सेवक थरथर कापत अतिव्याकुळ होऊन शीघ्र राजाजवळ गेला. त्याने राजाला संपूर्ण वृत्तांत सांगितला. त्या सेवकाचे वचन ऐकून कण्व राजा जमिनीवर कोसळला. सेवक म्हणाला, तुम्ही शोक का करता? शुभाशुभ तर पूर्वजन्माच्या कर्मामुळे प्राप्त होते. त्याचे म्हणणे ऐकल्यावर राजा म्हणाला, मी सोमनाथाच्या जवळ देहत्याग करतो. तू त्वरित खूप इंधन व अग्नी आण. सेवकाने त्यावेळी सर्व वस्तू आणून दिल्या. राजाने पापनाशक संगमाच्या शुभ जलात स्नान करून परमभक्तीने श्री सोमनाथाचे पूजन केले. ज्वलंत अग्निदेवाला 3 प्रदक्ष घालून त्या कण्व राजाने हृदयात पितांबरधारी जटामुकुटाने शोभित लक्ष्मीसह गरुडारूढ शंखचक्र गदा धारण केली. दैत्यविनाशक भगवान श्री विष्णूची स्मरण करून माझी गती शुभ व्हावी अशी विनंती करून अग्निप्रवेश केला. पुष्पवृष्टी झाली. राजकुमार मंगल व्हावे, मंगल व्हावे. महाआश्चर्याने राजाचे सेवक एकमेकांना पाहू लागले. स्वामीला अग्नीत मरण पावले पण हृदयात भगवानाचे ध्यान करून हे पांडव युधिष्ठिर ते सर्व विमानात बसले. अशा प्रकारे ब्राह्मण जेव्हा श्री शंकराचे ध्यान करत होते तेव्हा ते सर्व सोमनाथाच्या प्रभावाने पापरहित होऊन स्वर्गात गेले. श्री मार्कंडेय म्हणाले, हा सोमनाथाचा प्रभाव. आता तुम्ही एकाग्र चित्ताने त्याचा विधी ऐका. अष्टमी अथवा चतुर्दशीला सर्व काळ रविवारी विशिष्ट शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी रविवारयुक्त असेल तेव्हा जो मनुष्य उपवास करून रात्री जागरण करतो तो अभिष्ट सिद्ध करतो. पंचामृत पंचगव्याने श्री सोमनाथाला स्नान घालून चंदनाचे लेप करून पुष्प धूपादीप समर्पित करावे. तुपाचा दिवा लावा. नृत्यगीते करावे. सोमवारी तसेच अष्टमीला प्रभातकाळी ब्राह्मण पूजन करावे. या पूजनास जितेंद्रिय होऊन क्रोधावर ताबा मिळून निंदारहित व्हावे. सर्वांगयुक्त प्रशस्तीने निज
पत्नीचे रक्षक असलेला ब्राह्मण वरावा. गायत्री जप करणारा, दूषित कर्मांपासून अलिप्त अशा ब्राह्मणाचे पूजन उत्तम असते. धर्मभ्रष्ट भारे असलेला वर्जित करावे. हीन ब्राह्मणास व्रत, श्राद्ध तसेच दानांच्या बाबतीत दूरच ठेवावे. स्वाध्यायात रतीत ब्राह्मण लोहाच्या नवतरुणीप्रमाणे आहे. यज्ञ करणाऱ्याबरोबर निश्चयश स्वतःचे पतने होते. अध्ययन अध्यापन आदी कर्मात रत ब्राह्मण सेमल वृक्षाच्या नावे समान असतो. असे ब्राह्मण दात्यालाही तारतात, शिवाय स्वतःही तरतात. हे दृष्टी, जो ईर्ष्यारहित होऊन सोमनाथाला श्राद्ध करतो त्याचे पितृगण प्रलयापर्यंत प्रसन्न राहतात. अन्न, वस्त्र, सुवर्ण या वस्तू जो ब्राह्मणाला दान देतो तो शिवलोकात जातो. हे माझे यथार्थ कथन आहे. जो पुरुष योग्य ब्राह्मणाला श्वेत, तरुण किंवा सर्व लक्षणयुक्त लाल अथवा पिवळा घोडा दान करतो त्याने ब्राह्मणाला व घोड्याला कुंकू लावून माळाने भूषित व श्वेत वस्त्राने सुसज्ज करावे व ब्राह्मणाला प्रार्थना करावी. हे ब्राह्मण, तुम्ही माझ्या खांद्यावर पाय ठेवून घोड्यावर चढा. ब्राह्मण घोड्यावर चढल्यावर म्हणावे, सूर्यदेव प्रसन्न व्हावेत. असे करणारा सर्व पापमुक्त होऊन शिवलोकात जातो. सूर्यग्रहणात जितेंद्रिय होऊन जो सोमनाथ तीर्थात जातो तो सत्यलोकगामी होतो व तेथून इहलोकात उतरून धर्मशील राजा होतो. राजा त्याचा निवास सदा सुखदायी होतो. त्याचा पुत्र दीर्घायू भार्या वशवर्तिनी असते. तो सर्व दुःख वर्जित होऊन वर्षापेक्षा अधिक जगतो. हे नरेश्वर, उपवास करून क्रोधाला जिंकून जो सवस्त दुपती श्वेत वस्त्रयुक्त कामधेनू, पीतवर्णीय धुरकट वा निळसळ करड्या रंगाची कपिला वा सवस्त्र आणि घंटाभरणाने भूषित चांदीचे खूर, सोन्याने मढलेले शिंग व कास्य दोन्ही गाय ब्राह्मणाला देतो उत्तम आयुष्य प्राप्त करून सुख उपभोगतो. श्वेत गायने वंशवर्धन होते. रक्तवर्णी गायमुळे सौभाग्य वाढते. तसेच करडी वा पीतवर्णी गाय दुःखनाशक मानली जाते. कपिला गाय सप्त जन्माच्या पापाचा विनाश करते. राजा गोदान करणारा सत्यलोक प्राप्त करतो. पक्षांती अमावस्या पौर्णिमेला व्यतिपात वैधृती व सूर्य संक्रमण संक्रांतीला गजच्छाया आदी योगात, तसेच सूर्यग्रहणाच्या वेळी जो महात्मा देव दुर्लभ संगमावर जाऊन स्नान करतो, मातेने शरीराला लेपन करून संगमात प्रवेश करतो व हे राजा जलात प्राणायाम अथवा विष्णू गायत्री, सूर्य गायत्री, शिव गायत्रीचा यथेच्छ जप करतो तो सर्व पापातून मुक्त होतो. असे श्री शंकराने म्हटले आहे. सोमनाथ प्रदेशाची परिक्रमा ज्याने केली त्याने सप्तद्वीपचे पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचे समजावे. ब्रह्महत्या, मद्यपान, गुरुपत्नीशी संयोग, गर्भघात व सुवर्णाचे चौर्यकर्म करणारे सर्व निःशेष पापमुक्त होतात. जो जितेंद्रिय होऊन या तीर्थाचे आख्यान करतो तसे जो रोगी आहे तो या सर्वांनी रोगमुक्त होतो, निरोगी सुख प्राप्त करतो. विशेषतः हे दृश्य जर तुमचे चित्त संतप्त असेल तर लक्षपूर्वक ऐका. राजा, मनुष्य लोकात एका गर्भहत्येपासून सुटका महाकठीण आहे. मग 26 गर्भहत्येबाबत काय सांगावे. हे युधिष्ठिर, चंद्राने त्या तीर्थावर जाऊन महाकठोर तप केले. तो सर्व पापमुक्त होऊन शीत किरणयुक्त सुखी झाला. राजा, महर्षीने पुराणात ही गाथा गायली आहे. मी असे ऐकले आहे की इथे एका शिवलिंगाच्या स्थापनेने देश गर्भहत्येचे पातक नष्ट होते. हे भरत वंशपंत राजा, या कारणासह चंद्रमाने इथे 3 शिवलिंग स्थापन केली. एक श्री नर्मदा उरी संगमात, दुसरे भृगु क्षेत्रात व तिसरे प्रभास क्षेत्रात स्थापित केले. त्यामुळे त्यांना महासिद्धी प्राप्त झाली. अशा प्रकारे या सर्व उत्तम तीर्थाचे महात्म्य मी तुम्हाला कथन केले. हे धर्म, यश, आयुर्वेदिक तसे मनुष्याला शुद्ध करणारे आहे. यामुळे पुत्राची अपेक्षा करण्याला पुत्रप्राप्ती होते. कामनारहित स्वर्ग प्राप्त करतो. राजा, या तीर्थाची यात्रा करून मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. सोमनाथाचे सर्व फल मी तुम्हाला सांगितले. हे महात्म्य ऐकून व 8 वेळा श्रद्धापूर्वक स्नान करून निश्चय अवश्य पुत्र प्राप्ती होते. हा स्कंद पुराणातील रेवाखंडच्या पूर्वभागातील सोमनाथ तीर्थ महात्म्यवर नावाचा 85 अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.